मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपणास सांगितले होते की आम्ही पेरू आणि डाळिंब याची नवीन सुरुवात करणार आहोत. आपण 400 पेरू रोपांची लागवड केलेली आहे. जुने ज्या शेतामध्ये डाळिंब होते त्या शेतामध्ये डाळिंब करणार आहे असंही बोललो होतो. परंतु त्या शेतामध्ये आता डाळिंब न करता दुसरीकडे शेतात 2.5 एकर डाळिंबाची लागवड आपण करणार आहोत. कारण जुन्या शेतामध्ये जी जुनी ठिबक होती त्या शेतामध्ये पाण्याची सोय नव्हती. एक विहीर आणि एक बोर हा सामायिक आहे. 2 चुलते आणि आमच्यामध्ये सामायिक असल्यामुळे तेथे पाण्याचे नियोजन होणार नाही. यामुळे आपल्या घरापासून आता 1.5 किलोमीटर अंतरावरती आपले 10 एकर शेत आहे. तेथे 2.5 एकर डाळिंबाची लागवड आपण करणार आहोत. कारण तेथे स्वतःची विहीर आहे आणि तेथे आपण आता सध्या 2.5 एकर डाळिंबाची लागवड करणार आहोत. एक नवीन सुरुवात आपण करणार आहोत. तर 2.5 एकरमध्ये 850 ते 900 इतकी रोपे बसतात. तर त्या रोपांची आपण लागवड करणार आहोत. तर रान सध्या नांगरून घेतलेलं आहे आणि आपण आता मोजणी करत आहोत. म्हणजे सर्वात आता ठिबक नवीन करणार आहे. म्हणजे सर्वच त्या रानामध्ये नवीन करणार आहे. 2 वर्षापूर्वी ते रान आपण मेहनतीच घेतले आहे. यापूर्वी तेथे मटकी अशी कडधान्य करत होतो. तर मागील वर्षी 2 मक्याची पिके काढलेली आहेत आणि आता डाळिंब लागवड करणार आहोत. आपल्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती ते रान असणार आहे. आता नवीन ठिबक, नवीन सबलाईन, नवीन रोपाची लागवड आपण करणार आहोत. तर आज आपण टेपने मोजत आहोत किती नळ्या लागतात, किती ठिबकचे बंडल लागते आणि किती रुपये बसतात याचे मोजमाप आपण सध्या करत आहोत. आता सध्या शेतामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण एक नवीन सुरुवात डाळिंब लागवड करणार आहोत. आपली पहिली डाळिंब 500 डाळिंबाची रोपे होती. परंतु मर रोग आल्यामुळे ती डाळिंबाची रोपे आपण काढून टाकलेली आहेत आणि आता आपण नवीन लागवड करणार आहोत. तर 2.5 एकरामध्ये डाळिंब लावण्यासाठी किती खर्च येतो, 2.5 एकरला ठिबक करण्यासाठी किती खर्च येतो, संपूर्ण आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि संपूर्ण नियोजन म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये काय करतो आता लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून आपणास आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सध्या 400 पेरूंची लागवड केलेली आहे. 400 तैवान पिंक पेरूची आपण लागवड केलेली आहे. 2.5 एकरमध्ये आता डाळिंब लागवड करणार आहोत आणि 2.5 एकरमध्ये आपण सध्या तूरची लागवड करणार आहोत आणि मका, बाजरी, इतर सर्व धान्य आपण करणार आहोत आणि 1/2 एकर मिरचीचीही लागवड करणार आहोत. तर आपण आपल्या शेतामध्ये काय औषधे फवारतो, आपण काय केले पाहिजे हे संपूर्ण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खर्च किती आला, नफा किती झाला, शेतामध्ये काय कामे करावी लागतात हे संपूर्ण या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.